तर तिकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। अहिल्यानगरमध्ये सोयाबीन पीक अक्षरशः वाहून गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीचा हा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर विभागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि काल रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसाने अजूनही उसंत घेतलेली नाही। शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड निरुत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण या पावसाचा काही उपयोग जो आहे तो शेतकऱ्यांना होणार नाही। आता आपण खडकेवाके, राहता तालुक्यातील खडकेवाके या गावात उभं आहोत आणि मुजमुले यांचं हे क्षेत्र आहे। या ठिकाणी सोयाबीन जी आहे ती अशा पद्धतीने सोंगून ठेवण्यात आलेली होती आणि आपण बघू शकतो छान अशा शेंगा ज्या आहेत त्या लगडलेल्या होत्या। मात्र आता हे जे सोंगून ठेवलेलं पीक आहे हे देखील वाया गेलेलं आहे आणि मोठं संकट जे आहे ते शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं आहे। ही जी सोयाबीन होती ही आम्ही काल सोंगून ठेवलेली होती। आज ती आम्ही सर्व गोळा करून रचणार होतो। तर काल रात्री पाऊस सुरू झाला, तो पाऊस काल रात्रभर चालला आणि ह्या प्रकारचं पाणी इथे साठण्यात आलं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, खडकी।